अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतचे 3 महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित. मोठी बातमी. 1 नोव्हेंबर 2005 नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू. केंद्र शासनाच्या धर्तीवर घेतला महत्त्वपूर्ण निर्णय. पाहूया सविस्तर. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपण पाहणार आहोत जुनी पेन्शन लागू करण्याबाबतचे 3 महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. लाईक, कमेंट, सबस्क्राईब, मित्रांना शेअर करायला विसरू नका. आपल्यासमोर नवनवीन अपडेट घेऊन येणारे एकमेव चॅनल अखिल तांबोळीकर क्लासेस. 29 जुलै 2024 पावसाळी अधिवेशनाचा 3रा दिवस. राष्ट्रीय कॅमेरा तसेच सांख्यिकी दिवसाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. कर्मचाऱ्यांच्या सर्वांच्या अधिवेशनाकडे लक्ष. कोणत्या मागण्या पूर्ण होणार? दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरतीची जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर रुजू झालेल्या राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत 3 महत्त्वाचे शासन निर्णय दिनांक 28 जून 2024 रोजी निर्गमित करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू. केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती अपॉइंटमेंट ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे व ज्याची जाहिरात भरतीची नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजेच 22 डिसेंबर 2003 पूर्वी निर्गमित झाली आहे व जे दिनांक 1 जानेवारी 2004 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत दाखल झाले आहेत व ज्यांना नवीन परिभाषित अंशतः निवृत्ती वेतन योजना लागू झाली त्या केंद्र शासनाचे अधिकारी कर्मचारी यांना केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती नियम 1972/2021 लागू करण्याचा एक वेळ पर्याय वन टाईम ऑप्शन देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाने घेतलेल्या निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी कर्मचारी दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत व त्यांची पदभरतीची जाहिरात अधिसूचना दिनांक 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी निर्गमित झालेली आहे. अशा राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1998 व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय वन टाईम ऑप्शन निर्णय 2 फेब्रुवारी 2024 घेण्यात आलेला आहे. ह्या निर्णयानुसार आता उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातील अधिकाऱ्यांचे अर्ज विकल्प शासनास प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार उद्योग व ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाअंतर्गत शासन निर्णयात नमूद करण्यात आलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आता जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णय पाहूया. 3 शासन निर्णय. शासन निर्णय 1 नंबर शासन निर्णय. दुसरा शासन निर्णय. दुसरा शासन निर्णय. तिसरा शासन निर्णय. हे 3ही शासन निर्णय अखिल तांबोळीकर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.